नमस्कार मित्रांनो, तर सर्व लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी। तर मित्रांनो, ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता सर्व महिलांची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। आता 23 नोव्हेंबर रोजी सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये आता या लाडकी बहीण योजनेचे हे पैसे हे जमा होणार आहे। तर मित्रांनो, खूप साऱ्या महिलांना आता या हप्त्याची या ठिकाणी वाट बघत होती। तर आता 23 नोव्हेंबरला आता इलेक्शनचं ह्या दिवशी रिझल्ट लागणार, तर त्याच दिवशी तुमचं आता या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्या चॅनलवर वेगवेगळे नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतात, तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। तर या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र जे महिला असतील तर त्यांना या ठिकाणी 1500 रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये दिले जातात। तर राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे। तर आत्तापर्यंत 2.25 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। जर तुम्हाला सुद्धा मागचे सर्व हप्ते हे तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती समजत जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महिला व बालविकास विभागाने या योजनेचे हप्ते तात्काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। तर या ठिकाणी आचारसंहिता ही लागल्यामुळे हे जे डिसेंबरचा हप्ता आहे ते आता थांबवण्यात आला होता। पण आता या ठिकाणी 20 नोव्हेंबरला हे मतदान झाल्यानंतर आता नंतर जे 23 तारखेपासून तुमचे हे सगळे पैसे हे असतील, पुढचा हप्ता तो तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून आचारसंहिता सुरू झाली, तर त्यामुळे जवळपास 10 लाख महिला नोव्हेंबरच्या हप्त्यापासून वंचित राहिले असं समजलं जातं। तर खूप साऱ्या महिलांनी या ठिकाणी अजून नोव्हेंबरचा सुद्धा या ठिकाणी हप्ता मिळालेला नाही। तर महायुती सरकारने इतर महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही आधीच जमा केलेली होती, परंतु या योजनेच्या अनेक पात्र महिलांना आता डिसेंबर हप्त्याची या ठिकाणी वाट हे खूप साऱ्या महिला हे बघत आहेत। तर डिसेंबरचे 1500 रुपये किती तारखेला मिळतील, तर ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आचारसंहिता लागल्यामुळे या ठिकाणी हे जे लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते होते ते आता या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत। तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल, तर असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेले आहे। तर येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची म्हणजे या ठिकाणी 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, तर या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला या ठिकाणी लागणार आहे। म्हणजेच महिलांना डिसेंबर महिन्याचं या ठिकाणी मिळणार, म्हणजेच 23 नोव्हेंबरनंतर सर्वांना या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे सुद्धा या ठिकाणी हे पैसे मिळणार आहेत। तर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की एका घरातल्या एक बहिणीला याचा लाभ मिळतो, पण आता आपल्या महाराष्ट्रात एक घरात 2 बहिणी असल्या तरीसुद्धा या लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी सर्व महिलांना लाभ होत आहे। तर या ठिकाणी त्यांनी सांगितले की आम्ही भेदभाव करत नाही, तर जातीपातीचा भेदभाव नाही। मराठी माणसांना, उत्तर भारतीयांना, हिंदूंना, मुस्लिमांना, तर अशा पद्धतीचे कोणत्याही या योजनेसाठी त्यांनी भेदभाव केलेला नाही। तर आमची योजना सर्वसमावेश आहे। लाडक्या बहिणींना आधार मिळण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली, तर अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितले। आणि या ठिकाणी लवकरच आता सर्व महिलांना या ठिकाणी त्यांचे पैसेही मिळणार आहेत। तर तुम्हाला सुद्धा मागचे पैसे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्याबद्दलची जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला बघायला मिळेल। तर या ठिकाणी 23 नोव्हेंबरनंतर सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, याबद्दलची जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।